अगदी सुषमाच्या नावावरही 6वा वाटा केला, पण ज्याने तिला सांभाळलं, ती शेवंताची मुलगी आहे हे इतकी वर्ष कोणालाही कळू दिलं नाही, त्या नाथाला मात्र या प्रॉपर्टीतलं काय मिळालं? काहीच नाही. आणि मग ह्याचा त्याच्या मनात राग आलाच असणार ना तावडे. आणि म्हणून मग या नाथाने त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न केला. साहेबांनो, मी असं कित्याक करेन? कारण तुला तुझ्या प्रामाणिकपणाचा मोबदला मिळाला नव्हता आणि तो तुला काही करून हवा होता. त्यात घरामध्ये 250 तोळे सोनं आहे हे तुला कळतं. काय सोनं हवं होतं का नाही? हा सोना माका कसा मिळत? ते तुला मिळणार नव्हतंच, म्हणून तू ते मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेस. मी? हा, तू आणि तुझ्या बायकोनी. अभिरामच्या लग्नाच्या वेळी दागिने चोरण्याचं प्लॅनिंग सुरू होतं तुमचं, हो का नाही? पण तोही प्रयत्न फसला. एवढंच नाही तर दत्ताने जेव्हा सुषमाला मारण्याचं प्लॅनिंग केलं त्यामध्येही तू सहभागी होतास, हो का नाही? अरे काय विचारतायत साहेब? अरे बोल बरे, काट टाकून बोलतो करू. नाथा, आता दत्तानी वरती सगळं पोपटासारखं घडाघडा कबूल केलेलं आहे. सगळं मला सांगितलेलं आहे, कळलं ना? मग बोल. सांगताय साहेबांनो, तेवढाच चुकला माझा. हो, तेवढाच चुकला माझा. एवढा चुकला चुकला तेवढा. नाथा, अण्णांनंतर तू कुणाशी प्रामाणिक असशील तर ते दत्तासोबत. दत्ताचं कुठलंही काम असो, मग ते शेतीचं असो किंवा मुडदे पाडण्याचं, त्यामध्ये तू सहभागी होतास. आणि अण्णांचा एकंदर इतिहास बघता मुडदे पाडणं हे तुझ्यासाठी फार अवघड काम नाही. मग तो सुषमाचा असो किंवा नेनेंचा. मी काय नाही केलं नेमका. अरे तू सुषमाला मारण्यासाठी दत्ताची मदत करू शकतोस, तर नेनेंना मारण्यासाठी करूच शकतोस. आणि नेनेंचं काम झाल्यानंतर तू अजयला संपवण्यासाठी त्याची मदत केलीस. साहेबांनो, मी खरंच काय नाही केलं. नाथा, आता लपवून काहीच उपयोग नाही. दत्ताची चप्पल अजयच्या डेड बॉडी जवळ सापडलेली आहे. तेव्हा दत्तानी आता तोंड उघडलेलंच आहे, तू हे उघडशील. मग गावाची नाही, पोलीस स्टेशनची वाट धरावी लागेल, समजलं ना? लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.